आजच्या अशा आहेत की एकतर मानधन वाढ करा आम्हाला, कारण 1975 अंगणवाडीचं आस्थापना तयार झाली, पण तेव्हापासून 48 वर्ष आज 1000च्या वर अजून त्यांचं मानधन गेलेलं नाहीये, कामं मात्र ढीग। सेविका सहायिका मिनी बहनों से जुड़ी आज के इस वीडियो में हम एक नई अपडेट के बारे में बात करने वाले हैं, जो कि आप सभी सेविका सहायिका के लिए काफी महत्वपूर्ण होने वाले हैं। आपको एक वीडियो भी दिखाएंगे, आप सभी आंगनवाड़ी बहनें इस पूरी वीडियो को अंत तक जरूर देखिएगा। ढीगभर सांगतात, त्यामुळे मानधन वाढ करा, ती महागाईशी संबंधित ठेवा, कारण दरवेळेला पगारवाढ 100-500 ची करतात आणि महागाई मात्र ढिगानं वाढते, तर म्हणून महागाई निर्देशांकाशी ती जोडून घ्या। त्यानंतर दुसरी मागणी आमची आहे की निवृत्तीधारकांना पेन्शन मिळाली पाहिजे, दर महिन्याला त्यांच्या शेवटच्या मानधनाच्या निम्मी पेन्शन दर महिन्याला त्यांना मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आत्ताच्या हिशेबानं सेविकांना 15,000, सेविकांना 5,000 आणि मदतनीसांना 2,500 एवढी पेन्शन दरमहा मिळावी, अशी आमची दुसरी मागणी आहे। तिसरी, आणि त्याबद्दलचा प्रस्ताव आम्ही ऑक्टोबरमध्ये अदिती तटकरे यांच्याकडे दिलाय, त्यांनी या अधिवेशनामध्ये तो दिवाळी अधिवेशनात मंजूर करतो म्हणून सांगितलं, परंतु अजून साधा प्रस्ताव त्यांनी मंजुरीला पण घेतलेला नाहीये, हेही आमच्या बायकांची अडचण झालेली आहे। तिसरी मागणी आमची आहे की आम्हाला जे शहरामध्ये ज्या अंगणवाड्या चालतात तिथं 4,000 भाडं कोणी देत नाहीत, हाताला धरून बाहेर काढतात, तेव्हा ही भाडी वाढली पाहिजेत। आणि चौथं की ज्या कुपोषणाच्या नावाने हे सरकार गळा काढतं, रोज रडतं, ते कुपोषण कमी कसं होणार? आता 8 रुपये प्रत्येक मुलामागे दर दिवशी देतात, ज्याच्यामध्ये इंधन आलं, ज्याच्यामध्ये प्रवास आला, ज्याच्यामध्ये मजुरी आली, म्हणजे 5 रुपयाचा आहार सुद्धा मुलांच्या तोंडात पडत नाही, कुपोषण कसं नष्ट होणार? आमची मागणी आहे की हे दर तिप्पट केल्याशिवाय कुपोषण नष्ट होणार नाही। या प्रमुख मागण्यांसाठी आणि भगिनी आमच्या भयंकर चिडल्यात। आज जवळजवळ 10 ते 15,000 भगिनी आझाद मैदानावर जमतील आणि सरकारनं जर काही सन्मानपूर्वक बोलणी करायला नकार दिला तर मात्र रस्त्यावर उतरतील, एवढं लक्षात ठेवावं सरकार। कमलताई, मात्र तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगताय की ह्या मागण्या काही आजच्या नाही आहेत, म्हणजे या सरकारच्या काळातल्या नाही आहेत, सरकार बदलतायत, अधिकारी बदलतायत, नेते बदलतायत, मागण्या मान्य का होत नाहीयेत? कारण नेमकी काय असू शकतात, तुम्हाला काय वाटतंय? सरकार कुठलंही असलं तरी कष्टकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष हे सर्वांचा कॉमन पॉइंट असतो। आणि मी सांगते तुम्हाला, अंगणवाडीची बाई गावामध्ये इतके जन्मापासून मृत्यूपर्यंत दाखले ठेवते, कधी तलाठी सापडणार नाही, कधी ग्रामसेवक सापडणार नाही, पण ही बाई करते। तेव्हा ते संघटित लोक आहेत, आम्ही असंघटित लोक आहोत, म्हणजे आमची संघटना असली तरी असंघटित क्षेत्रातले, असं शासनाकडे त्याची नोंद आहे। त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि नोकरीतून काढण्याची भीती दाखवली की हे इतकी गरीब मंडळी आहेत की नोकरीतून काढणं त्यांना परवडणार नाहीये, तेवढ्या तुटपुंज पगारावर सुद्धा त्यांचं घर चालतं। 40% बायका एकल आहेत, त्यांना नवरा नाहीये, त्या घटस्फोटीत आहेत, मागासवर्गीय आहेत, तेव्हा या बायका नोकरीला घाबरतात, म्हणून आपण कितीही त्यांना दाबलं तरी त्या नोकरी करत राहतील आणि आपलं काम होत राहील, असं या सरकारला वाटतं। हे अत्यंत चुकीचं आहे। आणि काही वेळेला 100, 200, 500, 1000 असे पगार वाढले नाही असं नाही,